नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज सॅटर्डे आणि आज जिनीचा आपला लास्टचा दिवस आहे आपल्यासोबत. आज ती जाईल घरी. तर कालचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा, 48 आवर्स विथ जिनी मी ब्लॉग केला आहे. मस्त ब्लॉग येतो. चले आता आम्ही आलो आहे वॉक करायला खाली, आणि वॉक झाला की मग ब्रेकफास्ट करून आम्ही जिमला जाईन मी आज. तर आज आर्म्सचा वर्कआउट आहे. आज तुम्हाला दाखव, जिममध्ये माहोल पण असेल फुल. तर चला पटापट वॉक आपला संपव आणि जिमला जाताना भेटतो तुम्हाला. ही जिनीची फ्रेंड पण आहे इकडे. जिनी बघ, तुझी फ्रेंड, तिचं नाव जिनी, तिचं नाव जुली. जिनी ती बघ, जुली. जिनीला काय इंटरेस्ट नाही दुसरा कुत्र्यांना. चालली. तर फायनली आपला वॉक झालेला आहे. आणि हे बघा, मी आता ब्रेकफास्टला घेऊन आलो आहे. हे आहे घी पोळी इडली आणि आहे मैसूर डोसा. माझा एक फ्रेंड येतो आहे, त्यासाठी पण मागवलं आहे. मग आम्ही दोघं एकत्र इथून जिमला जाणार आहे. तो जिनीला भेटायला येतो आहे. तर फटाफट आता ब्रेकफास्ट संपवतो आणि तुम्हाला जिमला जाताना आज आर्म्स दाखवतो. आर्म्स कसे मारणार आहे आम्ही. जिमला पोचलो आहे गाईज. मस्त काप्स लोड केलेत. आता दनादन आर्म्सचा वर्कआउट सुरू करू. चला. काका आमचे प्रेरणास्थान आहेत आणि काका आम्हाला उत्स्फूर्त करतात की बँकॉक. काका बँकॉक कधी जायचंय? हे बघा, हे 17-18 वर्षाचे पोरं आणि हा एक 30 वर्षाचा बँकॉकचे स्वप्न बघतात. आमचं कर्जच झालं नाहीये. येऊ काका. अजून एक आपला डॅनी आला नाही अजून. कधीतरी पोचू आपण कर्जत आहे बँकॉकला. तुम्ही कुठल्या कुठल्या कंट्रीज केल्यात एकदा सांगा जरा. मी बऱ्याच केले आहेत. साऊथ चायना, हां, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, हां, व्हिएतनाम, युरोप. थायलंड झालं. आताच मसाज घेऊन आले. आहे आता रुपये. तू कुठल्या कुठल्या कंट्रीज केल्यात? अलिबाग, पेन, पनवेल. आमचं मॅक्स कोकण आहे, रत्नागिरी आणि गोवा. बस त्याच्या पुढे नाही गेलो आम्ही. जाऊ आम्ही अरे कधी. पण चला ना, मी सांगतो तुम्हाला, 5-5 हजार रुपये दर महिन्याला काढा. हा, काकांकडे 30,000 रुपये जमतील. वरती 30,000 रुपये टाका. चला. बरोबर आहे. चला. थायलंड. रुपयाचा पगारच 2-3 महिन्याने येतो. एकदा पगारच त्याचा लेट येतो. 2 nights 3 days. बस झालं. 6:30 उठा, 7ला तयार व्हा. चला एअरपोर्टवर. पोरं वर्कआउट सोडून थायलंड पटायच्या प्लॅनिंग चाललंय. आपण त्यांनी आम्हाला एक पॅकेज सांगितलंय. काश्मीर पिकनिकचे प्लॅन चाललेत आमचे. आमचा थंड पडला आणि इथे पिकनिकचे प्लॅन चालले. आपला आर्म्सचा वर्कआउट झालेला आहे. मस्त झाला आज वर्कआउट. खूप दिवसांनी सगळे भेटले पण, आणि फुल बँकॉकची प्लॅनिंग चाललेली. टाईमपास चाललेला बेसिकली. तर आता निघू. सकाळीच मी ब्रेकफास्टला तेव्हा चिकन वगैरे घेऊन गेलेलो. तर जसं तुम्ही टायटल थंबनेलमध्ये बघितलं असेल, आज फर्स्ट टाईम मी चिकन बनवायला ट्राय करणार आहे यूट्यूबवर बघून. तर बघूया कसं बनतं. तर चला पटकन घरी पोचू आणि मग तुम्हाला मी रेसिपीज दाखवतो कशी बनवतो. तर फायनली आता आपण चिकन बनवायला घेतलं आहे. हे मी कांदा थोडा कट केला आहे, कोथिंबीर आणि थोडं गार्लिक. हे सगळ्यात इरिटेटिंग काम आहे कटिंग बिटिंग करणं. आता चला चिकन बनवायला सुरू करू. मी मध्ये मध्ये थोडे शॉर्ट्स घेतोय, कारण मला यूट्यूबवर पण बघायला लागतंय सायमल्टेनियसली कसं करायचं आहे. मी तुम्हाला थोडे शॉर्ट्स दाखवतो कसं बनवतोय मी. आता मी हे त्याच्यात तूप टाकलंय, थोडंसं कमी टाकलंय. आता याच्यात थोडीशी यूट्यूबवर बघून पहिले दालचिनी टाकतो. बाबा डेंजर. आणि थोडं लसूण टाकलं. हे असे पहिल्यांदाच बघतोय मी, असं बुडबुड्या बघू कसं होतंय.
याला आता मला वाटतं ढवळलं पाहिजे थोडं. बाबा हे तडतडी येते. मला वाटतं या चमच्याला थोडं पाणी होतं. गॅस थोडा स्लो करतो. कांदा टाकू. मी आणला आहे गोल्डीचा चिकन मसाला 5 रुपयाचा. 2 आणलेत असे. टाकतो जरा. 2 मिनटं चिकनला पूर्ण हे केलं मी. सॉरी, कांदा परतून घेतला. आता हे माझे घरचे मसाले मला वाटतं थोडा अजून टाकला पाहिजे. झणझणीत बनव आज जरा. चिकन मसाला आणि आपला घरचा घरगुती मसाला टाकलाय. आणि अजून मीठ टाकलं नाही. व्हिडिओमध्ये बोललेत की मीठ नंतर टाका. आता हे मस्त जरा आधी ढवळून घेतो. भाई मल्टीटास्किंग चालू आहे फुल. एका हाताने मी हे बनवतो, एका हाताने शूट करतोय फक्त तुमच्यासाठी. हा दुसरा पण चिकन मसाला टाकून घेऊ. झणझणीत बनवू आज. जिनी आणि आज मी पार्टी करतो फुल. सल्लू भाईचा ब्रँड आहे भाई. मग तर चिकन कडकच होणार. चमचा गरम झाला, एकदम चटका लागतोय. मला वाटतं गॅस थोडा स्लो केला पाहिजे. गॅस स्लो केला. डेंजर. कांदा बघा एकदम मस्त हे झालाय. मस्त वास येतोय. चालेल भाई, मी शिकलोय घरात. शेफ झालोय आता थोडा. आमचा कॅटरिंगचा बिझनेस आहे, पण मी एवढं कधी कुकिंग केलं नाही जेवढं मी आज या 2-3 दिवसात केलंय. हे चिकन आणलेलं मी सकाळी मस्त धुवून मसाल्याने धुवून बिन घेतलं. यूट्यूबवर सांगितलं की हळदीने धुवायचं, मग स्वच्छ धुतं. आता हे मी टाकतोय. वा, सुंदर आवाज. त्याला ढवळतो मी. खूप इझी आहे कुकिंग. फक्त तुम्ही जर मनात ना घेतलं तर आपण मनापासून केलं तर करू शकतो. अरे हा मी विसरलो अजून मीठ नाही टाकले, नाही तर पूर्ण रेसिपी हे होईल. जरा मीठ टाकतो. आता हे चिकन आपलं जरा वाटतंय मस्त. आता हे थोडा वेळ शिजत ठेवू. तर आता मला वाटतं यूट्यूबवर ते लोक बोलत आहेत की आता ह्याच्यावर ताट ठेवून थोडा वेळ ह्याच्यावर पाणी टाकून ते थोडंसं शिजायला ठेवलं पाहिजे. तर आता हे मी ताट ठेवलं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकतो. किती टाकलं पाहिजे माहीत नाही, पण बघतो थोडंसं टाकतं. हे काम करतं सगळं टाकतो. मरदे जे होईल ते होईल. तर ते बोललेत की 5-10 मिनटं ठेवा आणि 5-10 मिनटाने बघू. तोपर्यंत मी राईस बनवतो. राईसची रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, पण बघू आता 10 मिनटं चिकन कसं होतंय. ऑलमोस्ट 15 मिनटं झालेत ऑलमोस्ट. बघूया आपलं चिकन कसं झालंय. पाणी पण वरचं सुकलं आहे. हो भाई, एकदम कडक वाटतंय. झालंय मला वाटतं चिकन. आणि आपण इथे राईस पण लावलाय. जरा ढवळून बघू आणि त्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकू. कोथिंबीर मी कट करून ठेवली आहे. आता त्याच्यावर टाकू जरा मस्त. त्याच्यावर मस्त कोथिंबीर मारू. एक नंबर. कसं झालंय चिकन प्लीज कमेंटमध्ये सांगा. माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. अजून खाऊन बघायचं आहे, पण दिसायला तर मस्त दिसतंय. तर आता चला पटापट वाढायला घेऊ. जिनी पण वाट बघते, भूक लागली. आणि मस्त खाऊ आणि तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालंय. गाईस फायनली आपलं चिकन झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं झालंय. खूप दिवसाने मी राईस खातोय, तर आज फुल दाबून राईस खाऊया. आणि थोडं थंड झालं की जिनीला पण देऊ. आता खाऊन बघतो कसं झालंय. वा, अप्रतिम. काय माझ्या हाताला चव आहे. मला असं वाटायचं की मला नाही जेवण वगैरे, पण एक नंबर झालं चिकन. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला सांगतो काय रेसिपी होती. जरी तुम्ही बघितलीच असेल, पण माझ्या हाताची टेस्ट नाही येणार त्याला. तर खूप भूक लागली आहे. फटाफट खातो. थोडं थंड झालं की जिनीला पण आपण देऊ आणि मग तुम्हाला भेटतो.
1 hour later. हॅलो गाईस. तर दुपारी मजबूत चिकन खाल्ल्यानंतर आम्ही डायरेक्ट झोपलो मी आणि जिनी. आणि आता डायरेक्ट संध्याकाळी मी आलो आहे विवियानाला शॉपिंग करायला गोव्याची. तर बघू काय भेटतं का, काय भेटलं तुम्हाला दाखवतो. तर मी इकडे आलो आहे का कोरियन, काय माहिती काय आहे, गव्हर्मेंट दाखवतो काय नाव. प्रोडक्ट बघा भाई, हे सगळं मी पहिल्यांदाच बघतोय. किटकॅट माचा, हे डेअरी मिल्क पण पहिल्यांदाच बघतोय मी. हे काय आहे, बेला थराई, काय माहिती काय आहे भाई. आपण चॉकलेटचे फॅन नाही एवढे. हे काय बघू, ग्रीन टी टाईपचं वाटतं. सिरप, हनी सिरप. स्नॅक्स बघा, फुल युनिक वाटतात एकदम. हो नाईस. ये है अपना सेक्शन, नूडल्स. हे तर बघितले, बुलडक काहीतरी वेगळे वाटतात. वेजी, फुल कोरियन माल इकडे. हो हे एकदम टेस्टी वाटतात. बघू काय आहे भाई, काय मला समजतच नाही सगळं काय. हे ड्रिंक्सचे ऑप्शन बघा, कडक भाई. हे सगळे ब्रँड मी कधी बघितलंच नाही असं वाटतं. हे बघा, काय पाहिजे, हे काय काय माहिती. पेटा चीज आपल्याकडे पण मिळते. काय असतं ते, एडम चीज. हे मला फक्त अमूलचं चीज माहिती होतं, इकडे वेगवेगळे चीज आहेत. परमेसन काय काय कुठले चीज आहे तेव्हा जाणे. मिल्की मिस्ट वगैरे हे बघितलेत मी डीमार्टमध्ये. हे ग्रीक योगर्ट वगैरे हे डीमार्टला भेटतं. पार्टी स्नॅक्स, हे आपल्या कामाची चीज आहे विकेंडला. काहीतरी समजलं आम्हाला, तर हे घेतो आम्ही, बघू कसं लागतं. हे मी बघितलेलं यूट्यूबवर, हे लोक ह्याच्यामध्ये चॅलेंज करतात, हे माहिती आहे मला. आणि बोलतात खूप स्पायसी असतं. हे बघ, हॉट सॉस. आपल्याला हे सगळे चॅलेंज. हे बघा, हे काय आहे, मेयोनीज आहे जॅपनीज स्टाईल. जगात काय काय घडतं व्हाईस, आणि मी फक्त त्या मॅगीवरच आहे अजून. चला जाऊ दे, खूप काय इकडे. तुम्ही पण या, तुम्हाला दाखवतो काय लोकेशन आहे ते. येऊन तुम्हाला इकडे काय आवडलं तर घ्या तुम्ही. आम्ही एक ड्रिंक घेतली, ती घेतो आता. हे इकडे आहे की फूड समर फेस्ट. हे आपल्या मेडॉसला आहे. तुम्हाला इथे टाईम भेटला तर येऊन जा. हे घेतलं आहे कंबूचा, आता मी पिऊन बघतो. आता मी आलो आहे ठाणा स्टेशनला. या लोकांना घ्यायला यांची ट्रेन आली आहे, त्यांना पटापट घेऊ आणि घरी घेऊन जाऊया. जिनी एकदम खुश झालेले आहे. तिथे मालकीन आलंय, मालकीनचा पुलाव आला. कोण आलं? जिनीची मालकीन कुठे बघ जा, बघायला गेली बघ जिनीची मालकीन. ए कालू, कुठे कुठे तुझी मालकीन कुठे? जिनी मालकीनला बघून एकदम खुश झालेली आहे. तर फायनली जिनीचे पाहुणे, जिनीचे फॅमिली, जिनीचे ओनर आलेले आहेत. आणि आता जिनी घरी चाललेली आहे. आणि हे बघा जिनीचे ओनर एकदम डेंजर ओनर आहेत हे लोक. हे तुम्हाला दाखवतो आता. या जरा जिनीचे ओनर.
हे बघा जिनीचे ओनर गार्गी आणि देऊ. आणि आता आम्ही त्यांना जिनीचा लास्ट वॉक ठाण्यातला जिनीला घेऊन चाललोय आम्ही. चला चला लवकर लवकर चला. चला जिनी तुझा लास्ट राऊंड आहे हा ठाण्यातला. फिरून घे. देऊला फिरवायला 3 माणसं आहेत. तो बघा तो त्याचं बा आतून काय चाललंय बघ. त्यांचं बघा आहे फिरवायला आलं तरी कोल्ड्रिंक पित आहेत. जिनी लास्ट राऊंड मारून घे तू. उद्यापासून तुला अशी ठाण्यातली ब्युटी नाही भेटणार. ठाण्यातले मस्त रस्ते अशा मोठ्या मोठ्या गाडीवर तुला सुसू करायला नाही भेटणार उद्यापासून. हे बघ अजून आले जिनी. हे बघ तुला बाय बोलायला आले. शाहू हो थँक्यू कसं वाटतं तुम्हाला सर? थँक्यू माझे 50च आहेत पण सबस्क्राईब. ठीक आहे, लवकरच 50 मिलियन होतील. थँक्यू हा फास्ट चालते ती बाबा आज. हो थँक्यू. हा याच्या गाडीवर सुसू कर. हा हो थँक्यू माझे फॅन्स आले रे. खूप मोटिवेटिंग. आम्ही थँक्यू करत राहा आणि असेच यंगस्टरला मोटिवेट करत राहा. थँक्यू. आज जिनीला बघायला किती जण आलेत बघा. चला संपला राऊंड. चला तेव्हा मम्मी आली. चला चल हे बघ इकडे हे बघ. तेव्हा मम्मी आली. संपला तुझा आजचा राऊंड. किती जण जिनीला फिरवायला आलेत बघा. पॉटी करून घे ठाण्याला आखरी सलाम. जिनीचा छोटूसा हसते. तुला साऊ पण हसते बघ. चल लपडा पण करून घे जिनी. भीड भूक याला भूक. चला जमतीची गाडी आली. चला अरे फ्रंट सीट नाही मागे चला मागे. काय आता घेऊन ये पटकन. बाय जिनी. बाय करू. ही बस साऊ पण बाय करते. बाय साऊ कर बाय हिला. बाय जिनी टाटा. गाईज फायनली जिनी तिच्या घरी गेलेली आहे आणि आजचा व्लॉग इथे मी एंड करतोय. 3-4 दिवस कसे जिनीसोबत गेले कळलंच नाही. आणि आता ती गेली आहे तर आता घर थोडं खायला उठेल. मला सवय झालेली तिची. आणि ही फिलिंग ॲक्च्युली ज्यांच्याकडे डॉग्स आहेत ते लोक समजू शकतात की काय मी फील करतो आहे. की सवय लागते पटकन डॉग्सची आणि मग ते गेल्यावर थोडंसं त्यांची आठवण येते. पण ओव्हरऑल मजा आली. आणि मी जेव्हा ब्लॉग सुरू केलेले तेव्हा मी विचार करायचो की हे ब्लॉग मी का करतो आहे आणि हे ब्लॉग्स कोण बघणार आहे माझे. जेव्हा मी माझा तो 48 आवर्सवाला ब्लॉग बघितला कालचा ते बघून मला असं वाटायला लागलं की चांगलं आहे. ठीक आहे की बाबा माझ्या मेमरीसाठी तरी ॲटलिस्ट काहीतरी आहे माझ्याकडे की जे जाऊन मी बघू शकतो. आणि हेच माझं मोटिवेशन आहे की ब्लॉग्स करत राहायचं. तर आय होप तुम्हालाही आवडत असतील ब्लॉग्स. तर आता एंड करू हा ब्लॉग आणि भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि गुड नाईट.